झणझणीत असा तर्रीदार रस्सा. टेक्स्चर बघा, काय दाटसर रस्सा झाला आहे ना. रंग आणि चव तर अगदीच भन्नाट, एक नंबर. तेलाचा तवंग म्हणजेच आपली तर्री बघा किती छान आली आहे. सगळ्या ह्याच्यावर अगदी समप्रमाणात हा तवंग पसरला आहे. इतकी सोपी आणि साधी सरळ रेसिपी आहे याची की अगदी बोलता बोलता सहज बनवून तयार होते. दर रविवारी असा छान झणझणीत रस्सा आणि त्याच्यासोबत पोहे, कधी आलूबोंडा म्हणजेच आपले बटाटे वडे आणि रस्सा, तर कधी समोसा रस्सा. आमच्याकडे अगदी दर रविवारी नाश्त्याचा हा मेनू ठरलेलाच असतो. चला तर मग ही साधी सरळ सोपी रेसिपी अगदी झटक्यात बनवून तयार होते. पटकन सुरुवात. तेल गरम करून घेऊयात. कढईत नेहमीपेक्षा थोडं जास्तच तेल घ्यायचं, कारण आपल्याला मस्त रस्सा बनवायचा आहे. छान तर्री यायला हवी आहे त्याला, म्हणून तेल जास्त घ्यायचं. तेलामध्ये जिरं मोहरी घ्यायचं. मस्त तडतडलं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा. आता मला इकडे रस्सा थोडासाच बनवायचा होता, म्हणून मी कांदा थोडासाच घातला आहे. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात रस्सा बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही कांदा घाला. आता याच्यामध्ये अगदी बेसिक मसाले घालायचे. तुम्ही पाहिलं मी घातले तिखट, लाल तिखट, हळद आणि धणे पावडर. मसाले तेलामध्ये छान परतवून घ्यायचे. जवळजवळ तळल्याचं तेल असेच. बघा किती सुरेख रंग आला आहे की नाही. असं त्याला छान सतत हलवत राहायचं, म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत अजिबात. चमच्याला पण मस्त तेलाचा तवंग चढला आहे बरं का. तुम्ही नीट लक्ष देऊन बघा. आता मी आज बनवते वाटाण्याचा रस्सा. तर याच्यामध्ये मी ओले मटार जे आता मस्त मिळतात बाजारामध्ये, ते छान सोलून घेतलेत आणि ओले मटार याच्यामध्ये घातलेत मी. आता याला छान सगळ्यांना परतवून घेऊयात आपण आणि झाकण ठेवून देऊन ह्याला आपण छानपैकी शिजवून घेऊ. एक दणदणीत वाफ काढूयात आणि चेक करूयात की आपले वाटाणे कितपत शिजलेत. आता यामध्ये व्यवस्थित अर्ध्या प्रमाणामध्ये आपले वाटाणे शिजवून झालेत. आता यात आपण चवीप्रमाणे मीठ घालूया आणि याला छान सगळ्याला परतवून घेऊयात परत एकदा. आणि तर्री येण्याचं आपलं सिक्रेट म्हणजे हा आपला अंबारीचा कांदा लसूण मसाला. ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला तिखट हवं आहे त्या प्रमाणामध्ये हा कांदा लसूण मसाला घालायचा. तुमच्याकडे जो कांदा लसूण मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता. मी इकडे अंबारीचा वापरला आहे. आता कांदा लसूण मसाला घातल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपण हे सगळं छान परतवून घेऊयात. बघा अजूनच छान छान कलर खुलून येतो याचा. आता याच्यामध्ये घालायचे मस्तपैकी गरम केलेलं पाणी. आणि बघा इतकी सुंदर सुरेख अशी आपली तर्री, आपला तवंग मस्तपैकी वरवर चढू लागला आहे. ही आहे सिक्रेट रेसिपी हा रस्सा बनवण्याची, अशी छानपैकी तर्री बनवण्याची. आता आपल्या या रश्श्याला छान मंद आचेवरती 10 ते 15 मिनटं मस्तपैकी उकळू द्यायचं. जितका जास्त तुम्ही हा रस्सा उकळाल तितकी अधिक तर्री याची खूप छान दिसेल तुम्हाला वरती. आणि झाला आपला हा रस्सा रेडी. आता सर्व करूया. चला आता सर्व करूयात. आज मी हा रस्सा सर्व करते तो मस्तपैकी पिवळ्या पिवळ्या मऊसूत अशा पोह्यांसोबत. कलर कॉम्बिनेशन बघा किती छान खुलून दिसते की नाही. मस्त पिवळे पोहे आणि त्याच्यासोबत आपला हा तर्रीदार रस्सा. कशी वाटली मग तुम्हाला ही रेसिपी? इतकी सोपी आहे आणि हा कलर तर इतका छान दिसतोय ना, अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटेल आणि पटकन नाश्ता करायला बसायची इच्छा होईल. तुम्हालाही झाली आहे ना? चला तर मग अशा ह्या मस्तपैकी झणझणीत रश्श्याची रेसिपी तुम्ही देखील आपल्याकडे ट्राय करा. नक्की बनवून बघा. तुम्हाला चव कशी वाटली, तुम्हाला रश्श्याची रेसिपी कशी वाटली हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. काय मग या रविवारी सकाळी नाश्त्याला तुम्ही पण करताय ना हा झणझणीत रश्श्याचा बेत? व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच वेगळ्या वेगळ्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला फॉलो करा. या मग नाश्त्याला.